इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय महिला महोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली। आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते रिबीन कापून महिला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी आयुक्त पल्लवी पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने महिला महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले। 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका स्वामी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। या प्रसंगी शहरात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आमदार राहुल आवाडे व आयुक्त पल्लवी पाटील यांचा महिला नगरसेविकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। महिला महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला। समाज क्षेत्रातील ॲडव्होकेट रमा फाटक, पोलीस विभागातील रेश्मा शेख, खेळाडू सोनल बाबर, शोभा साळगावकर, उमेश राऊत, शिक्षण क्षेत्रातील अलका शेलार, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया माने, उद्योजिका मोनाली पाटील तसेच डिझाईन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरिता पांडव यांचा सन्मान करण्यात आला। तसेच महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागात प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी कविता वायदंडे, कांचन कांबळे, सीमा चावरे, मुळाबाई पारसे, कमल रणदिवे यांचाही सत्कार करण्यात आला। याशिवाय जिजामाता खो खो संघाचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी नगरसेविका ध्रुवती दळवाई, स्वाती लोखंडे, क्रांती आवळे, स्मिता तेलनाडे, प्रिया इंगवले व रुपाली बुगड यांनी मनोगते व्यक्त केली। महिला महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।